सौंदाळा ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय, दररोज गावासाठी राष्ट्रगीत लागणार. नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या गावात सकाळी 10 वाजता लाऊड स्पीकरवर राष्ट्रगीत लावण्यात येते. गावातील सर्व नागरिकांना राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहून देशाचा सन्मान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. या निर्णयानुसार नागरिक देखील या आदेशाचं पालन करताना पाहायला मिळत आहेत. सौंदाळा गाव हे नेहमीच समाजहिताचे अभिनव उपक्रम राबवते. शिवी दिल्यास 500 रुपये दंड करणारी भारतातील पहिली ग्रामपंचायत, तसेच विधवा सन्मानासाठी विविध निर्णय अशा उपक्रमाने सौंदाळा ग्रामपंचायत ही प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. यावेळी राष्ट्रप्रथम हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजला पाहिजे. आपण या किंवा त्या जातीचे आहोत हे महत्त्वाचं नसून भारत मातेचे सर्व सुपुत्र आहोत ही भावना भारतीयांच्या मनामनात खोलवर रुजावी म्हणून गावात दररोज राष्ट्रगीत लावून ग्रामस्थांना प्रेरित करणार असल्याचं लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितलंय. या निर्णयामुळे गावातील सर्वांच्या मनात देशप्रेम निर्माण होऊन दररोज देशाच्या प्रती सन्मान करण्याची संधी निर्माण होईल आणि लहान मुलांना देखील एक देशप्रेमाचे संस्कार होतील. देशाची एकता आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असं ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सांगितलंय. ग्रामपंचायतच्या या निर्णयाला गावातील विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक संस्थांनी आपलं समर्थन दर्शवलंय. सौंदाळा गावामध्ये आम्ही दररोज राष्ट्रगीत लावण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. आज आपण बघतो की भारत देश विविध जातीपातीच्या गोष्टीमध्ये विखुरला गेलेला दिसतो. त्याच्यामध्ये राजकारण होताना दिसतं. म्हणून एका छत्राखाली, तिरंग्याच्या झेंड्याखाली भारत देश एकच आहे. माणूस धर्म हा महत्वाचा आहे. जातीपाती आणि धर्मापेक्षाही राष्ट्रप्रथम हा संदेश याच्यातून आम्हाला द्यायचा आहे आणि हा उपक्रम इतर सगळ्या गावामध्ये राबवला गेला पाहिजे. आपण नशिबान आहोत की आपल्याला दररोज जनगण मन हा राष्ट्रगीताचा संदेश आपल्याला ऐकायला मिळतो. आपण त्याचा सन्मान करू शकतो आणि याच्यातून आपला जो भारत देश आहे हा संविधानावर चालतो, कायद्याच्या नुसार चालतो आणि त्याचं दररोज आपल्याला ज्यावेळेस राष्ट्रगीत आपण ऐकतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपला देश हा संविधानावर, कायद्याचा आहे आणि कायद्यानुसारच चालतो. आपल्याकडे जातीपातीला, धर्मामध्ये जे विखुरले गेले आहे त्याला कुठेही स्थान नसणार आहे. म्हणून राष्ट्रप्रथम म्हणून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि मी आवाहन करतो की सर्व गावोगावी सगळ्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवावा.